नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर काय करायचं, एक पॅन घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये ना थोडं तेल टाकायचं आपल्याला आणि तेल थोडं गरम करून घ्यायचं. हे बघा, आता तेल मस्त गरम झालं. आता काय करायचं, 2 मीडियम आकाराचे कांदे ना असे स्लाईसमध्ये कट करायचे आपल्याला. त्याला आहे ना एक सोनेरी रंग येईपर्यंत मस्त भाजून घ्यायचं आहे. मस्त सोनेरी रंग यायला सुरुवात झाली बघा. हे बघा, आता मस्त ना ब्राऊन झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये काय, एक तेजपान टाकायचं आपल्याला, एक हिरवी इलायची छोटीशी, 5-6 काळं मिरं आणि 3-4 लवंग टाकायच्यात, एक 6-7 काजू टाकायचे आपल्याला. आणि त्याला एक जवळपास 30-35 सेकंद मोठ्या आचेवर आपल्याला फ्राय करून घ्यायचे. हे बघा, मस्त फ्राय झालं आहे. आता काय करायचं, याला थंड करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ना याची थोडंसं पाणी टाकून आहे ना पेस्ट करून घ्यायची आपल्याला. एक परत पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला 4 अंडे फोडून टाकायचे आहेत. थोडंसं ना चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यावरती आपल्याला आणि त्याची ना कोरडी भुर्जी बनवून घ्यायची आहे. तर बघा, आता याची आपण कोरडी भुर्जी बनवून घेतलेली आहे. आता काय करायचं ना, याच्यामध्ये ना आपल्याला पाणी टाकायचं आहे. एक जवळपास 1 ग्लास पाणी टाकायचं बरं का. आणि ते 1 ग्लास पाणी याच्यामध्ये आपण का टाकलं हे तुम्हाला मी पुढे सांगेल व्हिडिओमध्ये, पण पाणी टाकणं खूप महत्त्वाचं आहे. आता याला बाजूला ठेवायचं. आता एक कढई घ्यायची, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आपल्याला, त्याला गरम करून घेऊ. तेल गरम झालं. आता त्याच्यामध्ये ना 1.5 चमचा अद्रक लसूणची पेस्ट आहे ना ठेचलेला टाकून घ्यायचा आपल्याला. आता इथे 2 मीडियम आकाराचे टोमॅटो मिक्सरमध्ये एकदम बारीक प्युरी केलेले होते, त्याला टाकून घ्यायचं आपल्याला. त्याला जवळपास 1-1.5 मिनटं मोठ्या आचेवर फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा, मस्त फ्राय झालेलं आहे. आता तो कांदा, काजू, हा जो मसाला वाटण तयार केलं होतं ना आपण, ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. संपूर्ण मसाला टाकून घ्यायचा आहे त्याच्यात. आता त्याला पण आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा, मस्त फ्राय झालेलं आहे. सगळं मिश्रण टोमॅटोचं वगैरे सगळं एकत्रित झालेलं आहे ते. आता गॅस आहे ना बारीक करायचा बरं का. त्याच्यात थोडी हळद टाकायची आपल्याला, 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे, अर्धा चमचा धने पावडर टाकायची, चिकन किंवा मटन मसाला आपल्याला 1 चमचा टाकून घ्यायचा आहे त्याच्यात, थोडंसं मीठ चवीपुरतं, नंतर परत लागलं तर वाढवून घेता येईल. आता गॅस वाढवायचा आणि याला फ्राय करून घ्यायचं आहे मस्त. हे बघा, किती मस्त तेल आहे ना सुटलेलं आहे, सगळं तेल वर आले. याचा अर्थ आपला मसाला आहे ना एकदम छान रीतीने फ्राय झालेला आहे आणि त्याच्यातलं पाणी जे आहे ना पूर्णपणे आहे ना आटलेलं आहे. किती सुंदर दिसतो आहे बघा मसाला. तर आता हे बघा, हे भुर्जी आणि त्याच्यामध्ये जो आपण 1 ग्लास पाणी टाकलं होतं ना, ते एवढ्यासाठी टाकलं होतं कारण ह्या पाण्यामध्ये ना आपल्याला एक एगी फ्लेवर म्हणजे अंड्याचा फ्लेवर आणायचा होता. एक प्रकारे आपल्याला याचा स्टॉक तयार करायचा होता. ह्या पाण्यामध्ये ना आता पूर्ण अंड्याचा फ्लेवर आहे. आपण जर डायरेक्ट भुर्जी करून याच्यात टाकली असती ना तर तो फ्लेवर उतरला नसता. आता हे आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं सगळंच्या सगळं. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये ना आपल्याला फुल फॅट क्रीम 1 वाटी टाकायचं आहे. हेवी क्रीम म्हणतात याला. क्रीम खूप गरजेचं बरं का या रेसिपीला. 1 वाटी क्रीम आणि त्याचा कलर बघा आता कसा चेंज होईल.
थोडंसं ना पाणी वाढवून घ्यायचं आहे, एकदम थोडं बरं का. याला मोठ्या आचेवर ना जवळपास 1-1.5 मिनटं आपल्याला ना थोडंसं पाणी त्याच्यातलं आटून घ्यायचं बरं का. म्हणजे मसाला आपल्याला थोडा कॉन्सन्ट्रेट करायचा. आणखी थोडंसं मीठ त्याच्यात ॲडजस्ट करून घ्यायचं आणि थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे, खूप बढिया. कोथिंबीर मस्त स्प्रिंकल करायची हिरवीगार. हे बघा आपला जबरदस्त अंडा भुर्जी मसाला ग्रेव्ही. इतकी सुंदर रेसिपी ना, तुम्ही चिकन मटन कशाशीही कंपेअर करा. याला अंडा करीसोबतसुद्धा कंपेअर करू शकता. त्याच्यापेक्षाही ना एकदम सुंदर लागते. एक नंबर. भात पराठा चपाती कशासोबतही आस्वाद घ्या. एक नंबर आपली अंडा भुर्जी मसाला.